बोलणार नाही असं देखील संजय राऊत यांनी राहुल गांधींना सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळं उभाटा गट संपवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जनाब संजय राऊत अतिशय आक्रमकपणे काम करणार, कारण पहिला हप्ता जवळपास 1000 कोटी रुपयाचा तो कसा घ्यायचा याची सविस्तर चर्चा जनाब संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे नेते आहेत, तर राहुल गांधी इंडिया आघाडीचे देखील नेते नाही आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेनं संजय राऊत तुमची लखतरं काढली, उभाटा गटाची लखतरं काढली, काँग्रेसची लखतरं तर वेशीला टांगलेली आहेत। त्यामुळं मोदीजींचं नेतृत्व काय आहे हे जनतेला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 ते 2024 आम्ही सातत्यानं 3 निवडणुका जिंकलोय। राहुल गांधींना 2014, 2019, 2024 या तिन्ही निवडणुकामध्ये जेवढे खासदार जिंकता आले नाही त्याच्यापेक्षा जास्त खासदार मोदीजींनी 2024 ला जिंकलेत। त्यामुळं कुणाची लखतरं वेशीला टांगली, कुणाची आबरू देशानं वेशीवर लटकवली आणि उभाटा गटाची लखतरं काय झाली त्याच्याकडे बघा। देशाचे पंतप्रधान देश चालवण्यासाठी सक्षम आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रकृती कशी आहे देश बघतोय। मोदीजी आज देखील 18 तास काम करतायत। तुमच्या उद्धवजींची प्रकृती कशी आहे एकदा मेडिकल बुलेटिन काढून महाराष्ट्राला सांगा। उद्धवजी ठाकरे यांना स्टेजवर उठायला 2-2 माणसं लागतात हे महाराष्ट्रानं बघितलंय। मोदीजी आज वयाची 75 गाठली तरी फिट आहेत, तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं काम करतात। परंतु उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती कशी आहे याचं मेडिकल बुलेटिन एकदा संजय राऊत महाराष्ट्रासमोर सांगा। कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजींचे हात कसे थरथर कापत होते, उद्धवजींची काय अवस्था झाली होती ते बघितलंय। आणि मंत्री लायकीचे आहेत की नाही हे बघण्यापेक्षा तुमची लायकी काय आहे, महाराष्ट्रानं तुमची लायकी दाखवून दिली। तुम्हाला विधानसभेला 90 पैकी 15 जागा आल्या, याच्यामध्ये तुमची लायकी आहे। महापालिकेत अनेक निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही, ही तुमची लायकी आणि ही तुमची पात्रता। त्यामुळं ज्यांचा पक्ष उरणपदे नाही आहे ते विनाकारण गप्पा मारतायत। आधी आपली पात्रता आणि आपली लायकी तपासा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रकृती कशी आहे सांगा। मध्यंतरी संजय राऊत तुमच्या प्रकृतीला काय झालं होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय। तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळो, कारण तुम्हाला उभाटा गटाची वाताहत झालेली बघायची आहे। उद्धवजींना देखील 100 वर्ष आयुष्य मिळो, त्यांना देखील उभाटा गटाची वाताहत झालेली बघायची। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना देखील 100 वर्ष आयुष्य मिळणार आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विकसित भारत बघायचा आहे। तर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना उभाटा गटाची वाताहत बघायची। एका बाजूला विकसित भारत करणारे आणि दुसऱ्या बाजूला वाताहत करणारे, हा फरक आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये आहे। देशाचं नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वात सक्षम आहेत। अमित शहा या देशाचं नेतृत्व करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी देशाचं नेतृत्व करण्यासाठी अतिशय सक्षम आहे। उद्धवजी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे नेतृत्व करणार आहेत का संजय राऊत नेतृत्व करणार आहेत याची चिंता जनाब संजय राऊतांनी करावी। मुळामध्ये अमित शहा यांनी तुमचा पक्ष फोडलेला नाही, उलट तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। तुम्ही हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि फक्त मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्ववादाचे विचार विकले, म्हणून तुमच्या पक्षाची ही अवस्था आली। मूळ शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे, त्यामुळे पक्ष फोडण्याचं काम आम्ही करत नाही, तर विचार फोडण्याचं काम उद्धवजी ठाकरे आणि जनाब संजय राऊतांनी केलेलं आहे। राष्ट्रहित हे अमित भाईंना माहिती आहे आणि महाराष्ट्र हित देवाभाऊंना माहिती आहे। तुम्हाला मात्र पाकिस्तानचं हित माहिती आहे, बांगलादेशचं हित माहिती आहे। राष्ट्रहिताचा विचार भारतीय जनता पार्टी, अमित भाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस करतायत। तुम्ही मात्र पाकिस्तान हिताच्या गप्पा करतायत। पाकिस्तानचं हित झालं पाहिजे, बांगलादेशचं हित झालं पाहिजे, एवढेच तुम्हाला जमतं। संजय राऊत असेही म्हणाले की भारतीय जनता पार्टी राम भरोसी आहे। जनाब संजय राऊत, आम्ही राम भरोसे आहोत,
पण तुम्ही मात्र बाबर भरोसे आणि औरंगजेब भरोसे आहात। आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी राम भरोसे आहे, राम नाम घेऊन आम्ही पुढे चालतो, प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चालतो, याचा आम्हाला अभिमान आहे। आमची पार्टी प्रभू रामचंद्रांच्या विचाराच्या भरोश्यावर चालते, हिंदुत्ववादाच्या भरोश्यावर चालतो, याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही राम भरोसे आहेत, पण तुम्ही मात्र बाबर भरोसे आहात आणि औरंगजेबाच्या भरोश्यावर तुमचा कारभार चालू आहे। आणि औरंगजेब आणि बाबरांनी ज्या पद्धतीने या देशाची वाट लावण्याचं काम केलं आणि त्यानंतर बाबराला इथून पळून जावं लागलं आणि औरंगजेबाची कबर या देशामध्ये खोदावी लागली, तशीच तुमच्या विरोधी विचारांची आणि हिंदुत्ववादी विरोधी विचारांची कबर या महाराष्ट्रामध्ये खोदल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला अभिमान आहे, आम्ही राम भरोसे आहेत, पण जनाब संजय राऊत तुम्ही बाबर भरोसे आणि औरंगजेब भरोसे आहात। संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी राहुल गांधींची झोप उडवली, उद्धवजी ठाकरेंना तर झोपच येत नाही आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत तुमची देखील झोप पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि एनडीएने उडवलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीची झोप उडवली, त्यानंतर यूपी मध्ये समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची झोप उडाली, महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांची झोप उडाली। त्यामुळे आधी आपल्या झोपेची चिंता करा। देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 24 तास काम करतायत, देशाचं नेतृत्व करतायत, देश विकसित झाला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे। तुमची झोप का उडाली ते एकदा सांगा। संजय राऊत तुम्हाला झोप येत नाही कारण तुम्हाला भविष्य दिसतंय, तुम्हाला माहित आहे की 2029 ला देखील राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, त्यामुळे तुमची झोप उडाली। उद्धवजी ठाकरे यांची झोप उडाली की 2029 ला आपला पक्ष उभाटा गट काँग्रेसमध्ये विसर्जित करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विसर्जित करायचा, याची चिंता उद्धवजी ठाकरे यांना असल्यामुळे झोप उडत नाही। त्यामुळे झोप उडालेले तुम्ही आहात, तर देशाचं नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। मोदीजींच्या गुडबुक मध्ये अमित भाई आहेत, देवेंद्रजींचे सहकारी अमित भाई आहेत, परंतु तुम्ही कुणाच्या गुडबुक मध्ये आहात? जनाब संजय राऊत, तुम्ही राहुल गांधींच्या गुडबुक मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही समाजवादी पार्टीच्या गुडबुक मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही बाबराच्या आणि औरंगजेबाच्या गुडबुक मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत। गुडबुक तुमचं काय? महाराष्ट्रातल्या जनतेच्या बॅडबुक मध्ये संजय राऊत आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेच्या बॅडबुक मध्ये उद्धवजी ठाकरे आहेत आणि देशाच्या जनतेच्या बॅडबुक मध्ये राहुल गांधी आहेत। त्यामुळे तुमचं बॅडबुक काय आहे ते बघा। मोदीजींच्या गुडबुक मध्ये सगळेच आहेत, हा देश गुडबुक मध्ये आहे आणि देश पुढे घेऊन जाण्याचं काम मोदीजी करतायत, परंतु या देशातल्या जनतेनं तुम्हाला बॅडबुक मध्ये टाकलंय, तुमच्यावर फुली मारली। राहुल गांधी बॅडबुक मध्ये नंबर 1, उद्धवजी ठाकरे बॅडबुक मध्ये नंबर 2, तर जनाब संजय राऊत बॅडबुक मध्ये नंबर 3 आहेत। याचं आत्मचिंतन करा। इंडिया आघाडी चांगलं काम करत आहे, राहुल गांधींचं नेतृत्व करत आहे, काँग्रेस पार्टीचं आंदोलन देखील आघाडीमुळे उभं राहिलं असं त्यांनी दावा केला। काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन इंडिया आघाडीमुळे उभं राहिलं अशी कबुली जनाब संजय राऊतांनी दिली, हे त्याबद्दल संजय राऊतांचे मनापासून धन्यवाद। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो ही झुरळ जनता पार्टी म्हणजे इंडिया आघाडीचं दुसरं व्हर्जन आहे। इंडिया आघाडीचं संपूर्णपणे बॅकअप असल्यामुळं हे काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन झालं। आम्ही पहिल्या दिवशी देखील सांगत होतो की हे तरुणांचं आंदोलन नाही, हे जेनझीचं आंदोलन नाही, तर हे काँग्रेसचं, उभाटा गटाचं आणि इंडिया आघाडीमधल्या अस्वस्थ लोकांचं आंदोलन आहे। आणि जनाब संजय राऊत यांनी जाहीरपणे त्याची कबुली दिली की काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन हे इंडिया आघाडीच्या पाठिंब्यामुळे उभं राहिलंय। आम्ही पहिल्या दिवसापासून हे सांगत होतो, जनाब संजय राऊत तुम्हाला या देशातल्या तरुणाईची चिंता नाहीये। या देशामध्ये सर्वसामान्य तरुण नेतृत्व करू शकतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये। तुमच्या पक्षामध्ये नेतृत्व करायला उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे लागतो, काँग्रेसमध्ये नेतृत्व करायला सोनिया गांधींचे चिरंजीव राहुल गांधी लागतात। भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र सर्वसामान्य बूथ प्रमुख देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, सर्वसामान्य बूथ प्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं। आम्ही तरुणाई सोबत आहात, तुमची तरुणाई मात्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे याच्या पुढे जात नाही। तुमची तरुणाई राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची मुलगी, बाळासाहेब थोरात यांची मुलगी, विश्वजित कदम यांची पुढची पिढी, याच्या पलीकडे तुमची तरुणाई जात नाही।
भारतीय जनता पार्टी मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देते. म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे इंडी आघाडीच्या पाठिंब्याचं आंदोलन होतं, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन नव्हतं. हे संजय राऊत यांनी कबूल केलं, त्याबद्दल जनाब संजय राऊत यांचे आभार आणि अभिनंदन. काश्मीरमध्ये वाईट परिस्थिती आहे. काश्मीर पंडित सुरक्षित नाही. काश्मीर पंडित निर्भय नाही. दहशतवादी तिथे वावरताना दिसतात असा आरोप संजय राऊत. काँग्रेसचं सरकार असताना काश्मीरच्या लाल चौकामध्ये कुठला झेंडा फडकत होता? काश्मीरच्या लाल चौकामध्ये हिरवा झेंडा फडकत होता. संजय राऊत या 15 ऑगस्टला काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकला. संजय राऊत म्हणतात की काश्मीर असुरक्षित आहे, तर 2 महिन्यापूर्वी, साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये स्वतः जनाब संजय राऊत काश्मीरमध्ये जाऊन आले आणि काश्मीरचं नंदनवन असं ट्विट देखील जनाब संजय राऊतांनी केलंय. पण संजय राऊतांना विस्मृतीचा आजार झालाय. 3-4 महिन्यापूर्वी काश्मीरमध्ये जाऊन आपण श्रीनगरमध्ये काश्मीरचं नंदनवन हे ट्विट केलं होतं, याचा विसर देखील संजय राऊतांना पडलाय. संजय राऊत, तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकलात कारण 370 कलम हटलं. आज शेकडो पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत आणि कुठेही दगडफेक होत नाहीत. ज्या काँग्रेसच्या काळामध्ये काश्मीरमध्ये रोज दगडफेक होत होती, तिथं आज दगडफेक होत नाही. दहशतवादी वावरतायत असाही उल्लेख जनाब संजय राऊतांनी केला. संजय राऊत, त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालंय आणि अमित भाईंमुळे झालंय. पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून मारण्याची हिंमत आपल्या भारतीय सैनिकांनी केली. हे आधी कधी व्हायचं नाही. तुम्ही मात्र पुरावे मागण्यात मग्न आहात. एखादा दहशतवादी हल्ला झाला आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यानंतर संजय राऊत दहशतवादी जिवंत आहेत अशी मुक्ताफळं उधळतात आणि त्याचे पुरावे मागतात. संजय राऊत, तुम्ही 4 महिन्यापूर्वी काश्मीरला जाऊ शकलात कारण 370 कलम हटलं. याच्याही पुढे तुम्हाला उद्या काश्मीरला जायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही काश्मीरला जाऊ शकता. लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालंय. तुम्हाला आठवत असेल तर तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा व्हिडिओ आहे. ते सांगतात की आम्ही काश्मीरमध्ये जायचो तर आम्हाला भीती वाटायची. आज सुशील कुमार शिंदे तर काय, जनाब संजय राऊत, कुणीही सर्वसामान्य माणूस काश्मीरमध्ये बिनधास्तपणे जाऊ शकतो आणि तिथे फिरून येऊ शकतो. हा बदलता भारत आहे, हा बदलता काश्मीर आहे. तुम्हाला तो कळणार नाही.